नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला, गावची सकाळची सुरुवात झालेली आहे। आता मी गावी आलेली आहे माझ्या सासरी। सकाळची सुरुवात बघा ह्याच पद्धतीने होत असते गावची। सकाळी उठल्या उठल्या अंगण झाडायचं किंवा गाई म्हशींचं शेण काढायचं। आता इथे बघा गाई म्हशींचं शेण उचलून झालेले झाडायचं बाकी आहे आणि दूध पण काढून झालेलं आहे। आता इथे ना सकाळीच आहे ना आम्हाला दूध लवकर द्यावं लागतं डेअरीला, त्याच्यामुळे आम्हाला 5:30 ला दूध काढून झालंच पाहिजे, कारण का 6 वाजेपर्यंतच डेअरीला दूध पोचलं पाहिजे। आणि ते रोजचं रुटीन आहे दुधाचं। पहिले काय करायचं, गाईचं शेण उचलून घ्यायचं, त्याच्यानंतर मग कसं दूध काढायला व्यवस्थित आपल्याला मोकळं तिथे जागा पण होते। त्याच्यानंतर आरामात मग गोठे वगैरे झाडायचे। आणि बघा आता इथे बघा खूप छान जास्वंदीला पण फुलं आलेले होते आणि हे झाड आहे ना भेंडीचं झाड आहे, याला पण खूप छान असे फुलं आलेले 2 कलरचे। गावाला अजिबातच पाऊस नव्हता, खूप म्हणजे खूप ऊन होतं। हे बघा जागा पूर्ण वाढलेली आहे। आता त्याच्यानंतर घराच्या बाजूला हा रस्ता जातो ना, तो रस्ता बघा उजव्या साईडला जातो। तो रस्ता अगदी म्हणजे दिंडोरी हायवे किंवा वणी हायवे, वणी दिंडोरी हायवे एकच आहे, त्याला हा रस्ता कच्चा टच होतो। त्याच्यानंतर आहे ना हा डाव्या साईडला हा कच्चा रस्ता ना नाशिकला पण जाता येतं, पेठला पण जाता येतं आणि पेठच्या पुढं गुजरात हायवे, म्हणजे हा एकच रस्ता आहे, नाशिक पेठ गुजरात हायवे, हा त्याला पण हा रस्ता टच होतो। झाडं बघा आपले भरपूर लावलेले आहे। आता तुम्हाला मी घर दाखवते किती झालेलं आहे आपलं। आता बघा जुनं घर रस्त्याच्या ह्या बाजूला आहे आणि रस्त्याच्या त्या बाजूला हे नवीन घर आपलं चालू आहे। आता समोर तुम्हाला दिसत असेल, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तेव्हा थोडं समजत नव्हतं, आता थोडंसं समजते। आता इथे बघा सर्वात पहिले आपला हा समोर पोर्च काढलेला आहे बाहेर आपण, आणि पोर्चच्या अगदी बाजूला डाव्या साईडला हा ओटा काढलेला आहे, तो पूर्ण किचनला त्या बाजूला टच होतोय। पुढे दाखवते। आता इथे बघा आपण हॉलमध्ये आलेलो आहोत। हॉलमध्ये पण आहे ना 4 खिडक्या काढलेल्या आहे। हे बघा हे मोठ्या मोठ्या आहे अगदी, म्हणजे आपल्याला चारही बाजूचं व्यवस्थित असं दिसतं। आता तिथून आहे ना त्याच्यानंतर हे बघा इथून मध्ये गेलं का आता आपण किचन मध्ये जाऊ। आता इथे हे किचन बनवणार आहे। हे बघा अजून कामाला आत्ताशी सुरुवातच झालेली आहे, आता हळूहळू पुढे मी तुम्हाला दाखवेल। आता इथे किचनला पण आपण पूर्वेलाच ओटा ठेवलेला आहे। आता इथे बघा हे आपलं टॉयलेट बाथरूम आहे आणि टॉयलेट बाथरूमच्या अगदी बाजूलाच इथे आपण जिना काढलेला आहे। हे बघा जिन्याचं काम सुरू झालेलं आहे। आता त्याच्यानंतर बघा अगदी किचनच्या समोरच हा जिना आहे आणि जिन्याच्या ह्या बाजूला पण आपण एक दरवाजा काढलेला आहे। आता हा दरवाजा आहे ना आपल्याला किचन मधून बाहेर जाता येतं आणि पोरच्या बाजूला जो ओटा सांगितला ना तो ओटा इथे टच होतो। हे बघा आता हा ओटा कशासाठी काढला, कपडे आणि भांडे धुण्यासाठी बाहेर किचनला ओटा काढलेला आहे। आता घराच्या पाठीमागचं हे बघा, आता इथून मी खिडकीमधून बघितलं तर घराच्या पाठीमागचं पण दिसतं। हे बघा आणि आपल्याला घराच्या समोरचं पण दिसतं। हे बघा म्हणजे आपण खिडक्या तिन्ही बाजूना काढलेल्या आहे। आता त्याच्यानंतर बघा तिकडनं रस्त्यावरूनच आमचा ट्रॅक्टर आलेला आहे आणि तो ट्रॅक्टर आहे ना कामासाठीच गेला होता, काहीतरी वावर फनायला जायला होता आणि तिकडेच मग असं 2-3 मजूर पण भात निंदण्यासाठी घेऊन गेलेले होते। आता ते शेत लांब आहे त्याच्यामुळं ट्रॅक्टरवरतीच ते बायकांना बसून आणलेलं आहे आणि त्याच्यावरतीच मग गाई म्हशींसाठी गवत पण कापून ठेवून आणलेलं आहे ट्रॅक्टरवरती।
हे बघा समोर घर दिसतंय आमचं जुनं त्या बाजूला, आणि इथे आम्ही या घराला सुरुवात केलेली आहे. आता इथे बघा हे भरपूर झाडं मी मागच्या वेळेस दाखवले, हे घराच्या पाठीमागचे, आणि पाठीमागून आपलं घर हे बघा असं दिसतंय. आणि अगदी आपल्या वावरामध्येच आपण घराला सुरुवात केलेली आहे. आता इथे आहे ना याच्यामध्ये 2-3 साऱ्या मिरच्या लावलेल्या आहे. हे बघा पेपर टाकलेले, आणि त्याच्यानंतर आहे ना बाजूला पण आहे ना घेवडा लावलाय, पण तो अजून उतरला नाहीये. हे बघा याच्यामध्ये घेवडा लावलेला आहे. आता पुढच्या वेळेस गेले ना तेव्हा दाखवेल तुम्हाला किती मोठा झालाय घेवडा. आता त्याच्यानंतर इथे बघा ह्या वावरामध्ये नागली केलेली आहे, आणि इथे वरई पण आहे. हे बघा वरई म्हणजे आपण भगर खातो उपवासाची ती, आणि हे सरळ 3 सऱ्या दिसतात, हे रताळ लावलेले. आता पूर्ण ह्या बांधाला पण आम्ही आंबे लावलेले, आणि पूर्ण आंबे केशरचेच आहे. आता इथे बघा ह्या कुंडीमध्ये किंवा ह्या वावरामध्ये आम्ही बोर केलेलं आहे, आणि त्याच्यामध्येच आम्ही भात पण लावलेला आहे. कारण का त्या कुंडीमध्ये भात आहे ना छान होतो, त्याच्यामध्ये पाणी राहतं त्याच्यामुळे. आता इथे बघा हे झाडं इतके मोठे झालेले आहे, आणि उन्हाळ्यामध्ये ना पाण्याची थोडीशी आमच्याकडे टंचाई असते, त्याच्यामुळे ना थोडं झाडांना पाणी भेटत नाही. आता थोडासा काठीचा इथे बघा सपोर्ट दिलेला आहे, कारण का आमच्याकडे वारा किंवा हवा भरपूर असते, त्याच्यामुळे झाडं पूर्ण कलून जातात. आमचं गाव पण थोडंसं असं टेकडीवर आहे. समोर विहीर पण दिसते बघा. चला आता तुम्हाला विहीर पण दाखवते. बघू शकता इंद्रायणी भात केलेला आहे, आणि अजिबात त्याच्यामध्ये बघा पाणी नाही. भात जर आवला तर त्याच्यामध्ये पूर्ण पाणी पाहिजे. आता या भाताची जेव्हा आवणी केली आम्ही त्यावेळेस आहे ना पाऊस नव्हता, तर आम्ही मोटर चालू करूनच हा भात आवलेला आहे, आणि हा इंद्रायणीच भात आम्ही नेहमी करत असतो. आता इथून बघा विहिरीजवळ जाऊ आपण. विहिरीमध्ये किती पाणी बघू. आता मागच्या वेळेस मी गावी आले तर विहीर आली नव्हती. आता हे बघा इतकं पाणी आहे विहिरीला. आता पाऊस नाही, 8-10 दिवस झाले अजिबातच पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे इतकं पाणी आहे. तर भरपूर पाऊस असला ना त्यावेळेस अगदी आपण पाण्याला हात लावू शकतो, इतकं पाणी असतं विहिरीमध्ये. आता ही विहीर पण आम्ही ना जेव्हा खोदली लगेचच आम्ही बांगडी टाकून घेतली. म्हणजे कसं बांगडी टाकली ना विहीर आहे ना जास्त असं माती किंवा दगड धसत नाही, आणि विहीर पण चांगली राहते. मग आता इथे बघू शकता विहिरीचं पाणी इतकं आहे. आता ही जमीन आहे ना आम्ही आत्ताच घेतलेली आहे, अगदी 3च वर्ष झाले घेऊन, आणि आता 2 वर्षापासूनच आम्ही त्याच्यात काहीतरी पीक करायला लागलो. आता त्याच्यानंतर आहे ना लगेचच आम्ही त्या शेतामध्येच ही विहीर खोदून घेतली, आणि बोर पण करून घेतलं. आता हे जे कॉक तुम्हाला मग दिसला पाठीमागे, हे बघा इथे पण पूर्ण ह्या बांधाला आम्ही कॉक टाकलेले आहे. म्हणजे JCBनं पहिल्यांदा खणून घेतलं, त्याच्यानंतर हे पूर्ण आम्ही पाईपलाईन करून घेतलेली, आणि ठिकठिकाणी आम्ही कॉक टाकून घेतलेले. जिथं आपल्याला वावराला पाणी द्यायचं ना तिथेच आपल्याला हा कॉक चालू करायचा पाईप जोडून. आता इथे बघा त्याच्यावरच्या वावरामध्ये भुईमुग केलेला आहे, आणि ह्या वर्षी थोडासा भुईमुग चांगला आहे. नाही तर आमच्याकडे ना जास्त गवत होतं, कारण का आमच्याकडे ना एकदम गवताचंच रान आहे. पहिले ना अजिबात शेती करीत नव्हती आमच्याकडे, कारण का विहीर किंवा बोर आमच्याकडे अजिबात नव्हते. ज्या वेळेस वरचा 4 महिन्याचा पाऊस पडेल त्याच्यावरच आमच्याकडे भात, नागली, वरई हे करत होते. पण आता हळूहळू आहे ना विहीर खोदली किंवा बोर केलं, थोडं थोडं पाणी लागायला लागलं, त्याच्यामुळं असं थोडंसं शेती करायला लागले बागायती. आता इथे बघा त्याच्या वरच्या वावरामध्ये इथे ना धने पेरलेले बघा, अजिबात पाऊस नाही. हे बघा ठिकठिकाणी असे आम्ही कॉक काढून घेतलेले. आता दुसऱ्या पण हे बघा ह्या बांधाला पण भरपूर आंबे लावलेले बघा. आपलं घर चालू आहे, तिकडे घराचं काम चालू आहे दिसतंय. आपण असं इकडनं चक्कर मारून आलो.
आता ही जमीन आमची ना आम्ही आता घेतलेली 4 एकर आहे ती. आता याच्यामध्ये आहे ना तंबाट्या लावलेले अगदी 4-5 दिवस झाले तंबाट्या लावून. अगदी तंबाटीच्या रोपाने बघा जीव धरलेला आहे आत्ताशी, पण पाऊस नाही बघा, पूर्ण जागा वाळून गेलेली आहे. आता पाऊस आला तर ठीक, नाही तर आम्हाला ह्या ड्रीपच्या नळ्या पसरवूनच मोटर चालू करावी लागेल आणि पाणी द्यावं लागेल. हे बघा इथे ह्या गोळा करून ठेवलेले आहे. आता चला रस्त्याच्या त्या बाजूचं तुम्हाला दाखवलं, आता रस्त्याच्या ह्या बाजूचं दाखवते. इथे बघा दरवर्षी आम्ही हळद घरीच लावतो. हे बघा हळदीचे झाड आहे हे. अशी थोडीफार हळद आम्ही लावतच असतो घरी. हे बघा खूप छान झालेली आहे, खूप सुंदर पण पानं आहे तिचे. हे बघा शेतामध्ये असलं म्हणजे असं काही ना काही आम्ही करतच असतो. पूर्ण त्याला पण बघा अजिबात पाणी नाहीये. आता त्याच्याच बाजूला इथे आहे ना ह्या वावरामध्ये आम्ही घेवडाच लावलेला आहे, पण तो घेवडा आहे ना जास्त अगोदर लावलेला आहे आणि हा पहिले दाखवला तो आता 2-3 दिवस झाले लावला. या घेवड्याने ना वेल सोडलेले. आता हे वेल बांधणं खूप गरजेचं असतं, नाहीतर ते वेल कुठे पण जातात आणि तो वेल कशाला असा गुंडाळला तर तो निघत नाही, अगदी तुटूनच जातो. ते कवळेच एकदम वेल असतात. हे बघा आता बघू मजूर भेटता की नाही, नाही तर मग घरीच आपल्याला थोडं हे करावं लागेल. आता आमच्याकडे बघा गवत खूप होतं, त्याच्यामुळे हे पेपर टाकलेले. आणि गावाला कसं मजूर भेटत नाही आमच्याकडे ना. दिंडोरीच्या तिथे ना भरपूर अशा कंपन्या झालेल्या आहे. आमच्या गावातले लोक सगळे तिकडे कंपन्यांमध्ये जातात आणि मुलं किंवा बायका सगळेच लोक तिकडे जातात. आणि तिथे ना फुलाच्या पण आहे ना, गुलाबाच्या फुलाच्या भरपूर अशा कंपन्या झालेल्या आहे. बायका तिकडे जातात. कसं उन्हामध्ये काम केल्यापेक्षा त्यांना असं वाटतं कंपनीमध्ये चांगलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला गावामध्ये मजूर भेटत नाही. असले तर एखादा 2च असा मजूर भेटतो, ते पण खूपच वयाचे असतात त्या बायका. त्यांचं मग चालतं असं हळूहळू काम. पण ते 2 आणि 3 माणसांनी असं होत नाही. 10-12 माणसं शेतामध्ये असले तरच मग काम पण आपलं दिसून येतं. आता त्याच्याच बाजूला बांधाला बघा पेरूचे झाड आहे काही, आणि त्याला छोटेच पेरू लागलेले आहे. अजून पेरू काही पिकती नाही. आता 1 महिन्याने हे पेरू खूप छान अशी पिकतील. पेरू पण भरपूर लागलेले. हे बघा खायला पण खूप छान आहे हा पेरू. गावाला गेलं म्हणजे असं काही ना काही असतंच. हे बघा आता वरती पण आहे ना जास्त असे पिकलेले आहे, थोडेफार असे पिवळे झालेले, पण एवढं वरती कोणी चढत नाही. आता मुलं पण कसे सकाळी शाळेमध्ये निघून जातात आणि हे पक्षी खातात आणि हे बघा असे खाली पडतात पिकलेले. आता त्याच्याच बाजूला पण अजून आहे ना इथे बघा हे केळीचं झाड आहे. 2-3 झाडं अशी केळी लावलेले आहे आम्ही, त्याला पण केळी येतात. आता हे बघा त्याच्या बाजूला इथे ना छोटंसं कढीपत्त्याचं झाड आम्ही आत्ताच लावलंय. गावठी कढीपत्ता आहे हा. जेव्हा भाजी करायची तेव्हा थोडासा न्यायचा तोडून. आता त्याच्या बाजूला इथे ना नारळाचे वगैरे झाडं अशी काही ना काही लावेल आहे आम्ही. आमच्याकडे थोडंसं पाणी नसतं त्याच्यामुळे एवढे काही झाडं नाही. आता इथे बघा त्याच्याच बाजूला आहे ना अजून एक छोटंसं अगदी पेरूचं झाड आहे. त्याला पण पुष्कळ पेरू आले, पण तुम्ही बघू शकता प्रत्येक पान आळईनं खाल्लेलं आहे. आता याच्यावर काहीतरी कोणती तरी आळई असेल. हे बघा पानं असे पूर्ण कुरतडून टाकलेले, पण खूप म्हणजे खूप पेरू आलेले ह्या झाडाला, पण अगदी छोटे. आता पेरू पिकायला लागले की मग कसं असं बायका पण शेतात येतात ना कामाला वगैरे, मग त्या तोडतात आणि नेतात त्या पण भरपूर. कारण का पिकायला लागले ना पेरू खूप म्हणजे खूप पिकतात. हे बघा
आम्ही काही विकत वगैरे नाही. हे बघा इथेच आहे ना, याच्यामध्ये पूर्ण आपला हा घेवडा आहे. बघू आता घेवडा बांधायला सुरुवात करायची आहे. त्याच्यात पाऊस आला तर परत आपलं काम बंद राहतं. मजूर लावले तर मग ते पण कसं पावसाचे काम करत नाही. आता दुसऱ्या शेतामध्ये दाखवते. इथे बघा काकडी लावलेली. आता ही काकडी ना एकदा निंदून झालेली, पूर्ण गवत काढून झालेले. आता दुसऱ्यांदा निंदायचं काम चालू आहे. आणि तरी बघा पुढे निंदीत चालल्यानंतर पाठीमागे बघा लगेच गवत उतारलेलं आहे. आता काकडी नाही ना अगदी म्हणजे झाडाने छोट्या छोट्या कळ्या बघा सोडलेल्या आहे. हे बघा अगदी छोट्या छोट्या काकड्या लागलेल्या आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला. आणि फुलं पण भरपूर लागलेली आहे. आता अजून 15 ते 20 दिवसामध्ये काकडी ही चालू होऊन जाईल आपली. आता हे बघा, पण ह्या काकडीला आहे ना प्रत्येक काकडीला कीड लागलेलं असतं. आता ते कीड लागल्यानंतर आपल्याला ही काकडी तशीच ठेवायची नाही झाडाला. आता प्रत्येक झाडाच्या ह्या छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहे ना ते आपल्याला तोडून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्या झाडाला नवीन फळ लागतं आणि ते किडीचं नसतं. आता हे बघा पूर्ण वावरातल्या काकड्या प्रत्येक झाडाच्या आपल्याला ह्या कळ्या तोडून घ्यायच्या. म्हणजे ह्या छोट्या छोट्या काकड्या तोडून घ्यायच्या. हे बघा त्याच्यातही पण पाऊस वगैरे जर आला तर सगळे फुलं वगैरे गळून पडतात. आमच्याकडे पाऊस पण पडला ना खूप म्हणजे खूप पडतो. आता इथे या बाजूला पण आहे ना, हे बघा ही नागली केलेली आहे. भरपूर नागली बघू शकता. चला इथे बघा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला गावचा दाखवलेला आहे. हे बघा चला आता परत पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन असेल ते दाखव.